इचलकरंजीसाठी कधी काळी स्वच्छ व शुद्ध पाण्याचा खजिना असणारा काळा ओढा हा सद्यस्थितीत केवळ रसायनयुक्त सांडपाणी वाहून नेणारा व 8 किलोमीटर लांबीच्या पात्रामधील पोटात सुमारे 48 लाख टन प्लास्टिकचा साठा घेऊन बसलेला विनाशी प्रवाह बनला आहे. या ओढ्याच्या काठावर असलेल्या सुमारे 20,000 नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून या भागातील भूजल प्रदूषित होणे, उग्र वासामुळे श्वसनाचे आजार, घरातील भांडी ही काळी पडणे असे प्रकार होत असल्याची तक्रार नागरिक वारंवार करत आहेत. या ओढ्याचे सांडपाणी थेट पंचगंगेत मिसळून प्रदूषण होत असल्याची तक्रार शिरोळ तालुक्यातील नागरिकांनी केली होती. याबाबत प्रांत कार्यालयात बैठक होऊन 15 दिवसात नदीत मिसळणारे सांडपाणी थांबवण्याच्या सूचना उपायुक्तांनी केल्या आहेत. काळा ओढ्याची सध्याची परिस्थिती पाहिली असता यामधून काळे फेसाळलेले असे रसायनयुक्त पाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे. यावर प्लास्टिकचा मोठा थर साचला असून अनेक ठिकाणी असलेल्या पुलाखालच्या पाईपमध्ये हे प्लास्टिक अडकल्याने पाण्याची पातळी वाढत आहे. हे पाणी तुंबल्याने याला उग्र वास येत असून नागरिकांना या ठिकाणाहून जाताना जीव गुदमरण्याची वेळ येते. त्यामुळे आता तरी नूतन पदाधिकाऱ्यांनी जागृत होऊन काळा ओढा स्वच्छतेचा विषय तातडीने हाताळावा अशी मागणी नागरिकांमधून होतीये.